ऊस तोडणी कामगार कारखान्यातून गावाकडे परतण्याच्या अगोदर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी उपाययोजना करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। राज्यात विविध सहकारी आणि खाजगी ऊस कारखान्यावर ऊस तोडून आणि वाहून नेण्याचं जोखमीचं काम राज्यातील 12 लाख ऊस तोडणी कामगार करीत आहेत। हे कामगार ज्या भागामधून आलेले आहेत तो अगदी दुष्काळग्रस्त भाग आहे। हे कामगार त्यांच्याबरोबरची जनावरे घेऊन फेब्रुवारीमध्ये गावाकडे परतणार आहेत। तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान दिलेलं नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना दिसून आली आहे। या कामगाराच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे। मी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार संघटनेचा प्रदेशाध्यक्ष गोनीनाथ पाटील थोरे। ऊस तोडणी कामगाराला गेल्या 2014 पासून मागण्या हिशोबाप्रमाणे मिळालेल्या नाहीत। त्याचं कारण असं आहे की स्वर्गीय मुंडे साहेब असते तर ही पाळी ऊस तोडणी कामगारावर आज रखडण्याची पाळी आली नसती। परंतु ह्या ताईने जेव्हा 2-3 वेळा संपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतला, हा ऊस तोडणी कामगाराचं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान ऊस तोडणी कामगार हे सामान्य असंघटित वर्ग आहे आणि त्यांना महागाई भडकल्यामुळे त्यांना पुरत नाही। दुसरा मुद्दा किंवा ह्या सरकारने शेतकऱ्याला कुठल्याही 4 वर्षात अनुदान दिलेलं नाही। ह्या सरकारने भरलेल्या पिकाचा विमासुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाही। हे अतिशय सरकारने ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे सगळा। आणि नगर पाथर्डी आणि शेवगावला मुळा धरणाचं पाणी हे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। नाही मिळाल्यास आम्ही ऊस तोडणी कामगाराच्या माध्यमातून ऊस तोडण्याकडे ताकद वापरल्यापेक्षा मुळा धरणाच्या संदर्भात आम्ही त्यांच्या बाबतीत निर्णय घेणार काही की त्यांना जर आम्हाला पाणीच नाही दिलं तर त्यांना पिऊन देणार नाही, आम्हाला नाही जसं त्यांनाही नको। हे पाणी आमच्या हक्काचं पाणी हे काय आम्ही त्यांना काही मागतो तशातला काही भाग नाही। 2 तालुक्याला जर 20 टीएमसी पाणी ते वापरतात आणि पलीकडं भंडारदऱ्याचं 11 टीएमसीमध्ये 4.5 तालुके भिजतात। अकोला, संगमनेर, राहता, श्रीरामपूर आणि अर्धा नेवासा, लिंभारी, पाचेगाव, भालगाव त्या साईडला आणि मुळा धरणामध्ये राहुरी आणि नेवासालाच का त्यांना 70 दिवसाचं रोटेशन मिळतं। त्यापैकी आम्हाला सुद्धा 50% रोटेशन 50% त्यातलं पाणी पाथर्डी शेवगावला दिलं पाहिजे, नगर पाथर्डी आणि शेवगावला दिलं पाहिजे। आणि हे जर शासनाने त्याच्यावर काही उपाय नाही केला तर शासन ते कोणत्या असलं तर शासनाला ते मागात पडेल। ही वस्तुस्थिती आहे का तर आम्हाला प्यायला पाणी नाही। त्यांचं मात्र जायकवाडीला वड्यातून ओढे भरून खाली जायकवाडीला पाणी चालू आहे। हे पाथर्डी शेवगाव आणि नगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं का हे काय कोणाच्या हक्काचं आहे याला नशीब नाही म्हणायचं। हे तिकडच्या राजकीय लोकांची इथं दडपशाही, राहुरी आणि नेवाशामधल्या लोकांची दडपशाही करून आमचं पाणी हक्काचं पाणी परंतु ते दोन्ही तालुक्यातले हे हक्काचं पाणी वापरतात। हे आमचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत राहू आणि सरकारने न्याय दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे। परंतु सरकारने जर आमच्या विनंतीला मान्य नाही केलं तर आम्ही हे पाणी त्यांनाही नीटनेटकं वापरून देणार नाहीत। ही आमची ऊसतोडी कामगार संघटनेची आमचं हे धोरण असं राहणार आहे।